नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकरण 7 क्रियात्मक व्यवस्थापन। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही वस्तूच्या निर्मितीकरिता सामग्री किंवा कच्चा माल अत्यंत महत्त्वाचा उत्पादन घटक असून त्याशिवाय उत्पादनाचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही। उत्पादनाच्या कार्यात सातत्य टिकवण्यासाठी विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनाकरिता आवश्यक असलेले सर्व घटक, कच्चा माल, सहाय्यक वस्तू, उपकरणं इत्यादी योग्य वेळेत, योग्य किमतीत व योग्य प्रमाणात व योग्य दर्जात उपलब्ध होणे आवश्यक असते। या दृष्टीने सामग्रीची खरेदी व सामग्री नियंत्रण ही कार्य अत्यंत महत्त्वाची समजली जातात। उत्पादनाच्या कार्यात उपयोगात येणारी सर्व प्रकारची सामग्री आणि कारखान्यात उत्पादित होणाऱ्या मालाचा दर्जा, मात्रा, स्थान, हालचाल आणि वेळ यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या विविध क्रियांचा क्रियात्मक व्यवस्थापनाशी संबंध असतो। सामग्रीवर फार मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक केलेली असते। जवळजवळ एकूण गुंतवणुकीपैकी 50 ते 70% ही गुंतवणूक ही भांडवली गुंतवणुकीवर केलेली असते। त्यामुळे सामग्रीवरील खर्चात जितकी काटकसर करता येईल तितकी उत्पादित वस्तूंची किंमत कमी होण्यास मदत होईल। उत्पादन विभागाला नियमित कच्चा माल व इतर सामग्रीचा वेळेवर पुरवठा झाला तरच उत्पादन कार्य सुरळीत पार पाडू शकते व वेळेवर तयार वस्तू बाजारात आणता येतात। कच्च्या मालाचे संग्रहण व्यवस्थितरित्या नसेल किंवा आवश्यकतेनुसार मालाचा साठा उपलब्ध नसेल तर सामग्री अभावी उत्पादन कार्य हे बंद पडू शकते व उपक्रमाचे त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते। आणि या उलट जर सामग्री फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर संग्रहित करून ठेवलेली असेल तर नाहक तुमचा जो काही पैसा आहे तो अडकून तिथं विनाकारण अडकून पडेल। या दृष्टीने सामग्रीचे व्यवस्थापन हे असायला पाहिजे। आवश्यकतेनुसार योग्य सामग्री तत्परतेने उपलब्ध झाली पाहिजे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त सामग्री ही साठा त्याचा झाला नाही पाहिजे। तर अशा दृष्टीने तुम्हाला खरेदीचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे। खरेदीचं व्यवस्थापन, त्यानंतर सामग्रीची खरेदी आणि नियोजन किंवा सामग्रीची खरेदी। सामग्रीची खरेदी म्हटलेलं आहे की औद्योगिक खरेदी किंवा जे वस्तूचं उत्पादन करणार आहे तर त्या व्यवसायाला लागणारी जी काही साधन सामग्री, मग कच्चा माल असेल, खरेदी केलेले भाग असतील, उपभोग्य संग्रहण, सुटे भाग, अवजारं असतील, उपकरणं, कार्यालयांसाठी लागणारा जो काही वस्तू आहे, साधन सामग्री आहे, यांची खरेदी करणे म्हणजेच खरेदीची संकल्पना आहे। त्यानंतर त्याच्या व्याख्या सांगितलेल्या आहे काही तज्ञांनी की अल्फोर्ड आणि बेटी यांच्यानुसार उत्पादन कार्यात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारची सामग्री, उपकरणे, यंत्र, सुटे भाग इत्यादी बाजारातून मिळवण्याच्या क्रियेला खरेदी असं म्हणतात। उत्पादन कार्य जर तुम्हाला त्यामध्ये सातत्य टिकवून ठेवायचं असेल तर आवश्यक असलेली सर्व प्रकारची सामग्री, उपकरणे, सुटे जे काही भाग असतील इत्यादी वस्तू बाजारातून मिळविण्याच्या क्रियेला खरेदी असं म्हटलेलं आहे। की वस्तूचं उत्पादन करत असताना तुम्हाला जी काही साधन सामग्री लागणार आहे ती बाजारातून मिळवण्याच्या क्रियेलाच खरेदीचं क्रिया असं म्हटलेलं आहे। आपण घरातही बघतो की आपल्याला जर एखादा पदार्थ बनवायचा असेल किंवा एखादी वस्तू घरात करायची असेल तर त्या वस्तूसाठी लागणारी जी काही साधन सामग्री आहे ती आपल्याला बाजारात जाऊन विकत घ्यावी लागते। कोणत्या दुकानात ती वस्तू मिळणार आहे हे आपल्याला आधी बघायचं, त्याचा शोध घ्यावा लागतो। कोणत्या बाजारात ही वस्तू उपलब्ध आहे तर त्या बाजारातून ती वस्तू मिळवणे म्हणजेच खरेदीची क्रिया होय। त्यानंतर सांगितले आहे बेस्टिंग आणि फाईन। संघटनेच्या विविध प्रक्रियांसाठी आवश्यक असलेला कच्चा माल, सहाय्यक वस्तू व उपकरणे प्राप्त करण्यासाठी
करण्यात येणाऱ्या व्यावसायिक क्रियेला खरेदी असं म्हटलेलं आहे. काय सांगितले आहे की संघटनेच्या विविध प्रक्रियांसाठी आवश्यक असलेला जो काही कच्चा माल आहे, सहाय्यक वस्तू आहे, उपकरणे आहे, हे प्राप्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या व्यावसायिक क्रियेला आपल्याला खरेदी असं म्हणता येईल. की औद्योगिक वसाहतीमध्ये किंवा संघटनेच्या विविध कार्यासाठी जो काही तुम्हाला वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जी काही साधन सामग्री लागणार आहे, ती साधन सामग्री बाजारपेठेमधून प्राप्त करण्यासाठी जी काही क्रिया केली जाते त्या क्रियेला खरेदी असं म्हटलेलं आहे. तर खरेदीचा उद्देश काय आहे किंवा त्याला महत्त्व का प्राप्त झालेलं आहे, तर उत्पादन कार्यास सामग्रीचा नियमितपणे व सातत्याने पुरवठा करणे हा फार मोठा किंवा प्रमुख उद्दिष्ट आहे. की उत्पादन कार्य हे सातत्याने टिकवण्यासाठी किंवा ते नियमित सुरळीत चालण्यासाठी त्यासाठी खरेदीचा पुरवठा हा अत्यंत योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी करणे, त्यानंतर चांगल्या दर्जाची सामग्री कमीत कमी किमतीला खरेदी करून उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे. चांगल्या दर्जाची सामग्री कमीत कमी किमतीला खरेदी करायची आणि उत्पादन खर्च कसा कमी करता येईल हे आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर आहे दर्जेदार वस्तूच्या निर्मितीसाठी कमीत कमी किमतीला योग्य दर्जेदार सामग्रीची खरेदी करणे. त्या वस्तूचं आता दर्जेदार वस्तू आपल्याला निर्मिती करायची आहे, मग आपल्याला वस्तूचं कमीत कमी खर्चामध्ये सुद्धा आपल्याला ती वस्तू मिळवायची आहे आणि आपली वस्तूचा दर्जा सुद्धा कमी होणार नाही याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं. की आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये जर रॉ मटेरियल खर्च परचेस करायचा असेल किंवा खरेदी करायचा असेल तर पैसा कमी म्हणून आपण कोणतीही वस्तू खरेदी करणार नाही. आपल्या वस्तूचा दर्जा हा टिकला पाहिजे, उत्कृष्ट प्रकारची वस्तू निर्माण झाली पाहिजे, या दृष्टीने कमीत कमी खर्चामध्ये पण दर्जेदार वस्तूच आपल्याला विकत घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या उत्पादनावर आपण जी उत्पादित वस्तू करणार आहे त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यानंतर आहे खरेदीमध्ये जास्तीत जास्त लाभ मिळवून व्यवसायाची नफा मिळवण्याची क्षमता वाढवणे. कोणतीही वस्तू रॉ मटेरियल खरेदी करत असताना कमीत कमी किमतीला आपल्याला कशी ती मिळेल हे आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून आपला पैसा जो वाचेल तो आपल्याला व्यवसायामध्ये इतरत्र त्याचा वापर करता येऊ शकतो आणि आपला नफा मिळवण्याची क्षमता ही वाढू शकते. त्यानंतर योग्य किमतीत योग्य दर्जाच्या वस्तू योग्य वेळी योग्य प्रमाणात व योग्य पुरवठादाराकडून खरेदी करणे ही खरेदीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. योग्य किमतीमध्ये आपल्याला योग्य दर्जाच्या वस्तू योग्य वेळेमध्ये योग्य प्रमाणामध्ये व योग्य पुरवठादाराकडून खरेदी करणे सुद्धा गरजेचे आहे, की जेणेकरून आपल्या उत्पादनाच्या प्रक्रियेवर त्याचा काहीही परिणाम होता कामा नये. जेवढं आपल्याला व्यवसायाच्या उत्पादनासाठी वस्तूचं निर्मिती करण्यासाठी जेवढं मटेरियल आपल्याला आवश्यक आहे त्याचा नियमितपणे व सुरळीतपणे आपल्याला पुरवठा सुद्धा होणं गरजेचं आहे. ही आपल्या खरेदीची प्रमुख उद्दिष्ट आहे व त्याला एवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद.